बघा ताईचा काय प्रश्न आहे की बाल भिक्षुक आणि त्यागी भिक्षुक याच्यात काही फरक आहे का आणि देवाने तसा फरक केलाय का हा प्रश्न आहे. देवाने नाही केला तर मग आपण देवाने देवाचं ऐकायचं. सोपा प्रश्न, तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. बघा आपला जर इतिहास जर आपण बघितला तर त्यागी यांचाच आहे. आचार्य त्यागी, पूजनीय माईम भट्ट त्यागी आहे की नाही, महादाईसा त्यागी, औसा त्यागी, अशी कितीतरी मोठी शृंखला आहे आपली, ती त्यागी यांचीच आहे. आणि नंतरच्या परंपरा सुद्धा जर आपण गेलो स्मृतीस्थळामध्ये तर ती त्यागी यांचीच आहे. त्यागी जो भिक्षुक आहे त्यांनी अनिष्ट म्हणून संसाराला सोडलेला आहे, अनुभव घेऊन बाहेर पडलेला आहे. आपली परंपराच नाही, एक वैराग्य देवचं उदाहरण सोडलं तर ते बी 12व्या वर्षीच त्यांनी कडक वैराग्य प्राप्त केलं. वैराग्य प्राप्त करून देह क्षेपला, हा आपला इतिहास आहे. आणि ते लीळादानाचे पुरुष होते, म्हणजे परमेश्वरच्या लीळादानाच्या माध्यमातून वैराग्य देवांचा जन्म झाला होता. कारण आचार्यांनी अनुसरणानंतर लीळादानाच्या माध्यमातून वैराग्य देवांचा, देवांनी सांगितलं की एक जो जीव आहे तो वाट पाहत आहे आणि म्हणून घरी पाठवून जे घरची जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी आणि वैराग्य देवाच्या जन्मासाठी लीळादानाने ते पुरुष जन्माला आले, म्हणून ते 12 वर्षी वैराग्य प्राप्त करून ते देवाला पोचले. आचार्यांना दुःख होतं की माझ्या नंतर आले आणि माझ्या पुढे गेले. तर ही आपली परंपरा आहे. भिक्षुक भिक्षुक असतो, त्याग असतो. त्या दिवशी आपला विषय झाला. पहिला त्याग कोण आणि कुष्ठीरोग्याचा त्याग. प्रत्येक अवस्थेनुसार प्रत्येकाच्या योग्यतेनुसार त्या गोष्टी होतात. नंतरच्या काळामध्ये बाल मुलं, लहान छोटे मुलं ही देण्याची प्रथा निर्माण झाली. त्यांच्यावर संस्कार लागावेत, त्या संस्कारातून धर्माला तो लागावा, अनुसरावा आणि धर्माला प्राप्त करावं, ही परंपरा नंतरच्या काळात निर्माण झाली. परंतु दोनच गोष्टी तुम्हाला स्पष्ट सांगतो. हा जो त्यागी भिक्षुक असतो ना, त्यांनी देवासाठी संसार सोडलेला असतो, त्याग केलेला असतो नातेवाईकांचा देवासाठी. आणि बाल भिक्षुकाला संसारात सुख मिळावं म्हणून आईबापांनी सोडलेलं असतं. हा फरक आहे नेमका. लहानपणापासून एखादी व्यक्ती गेली, त्याला काय, लहान मुलगा आहे त्याला काय निर्णय क्षमता असते का? तो स्वतःहून म्हणतो का मला मार्गात सोडा? आईवडील सोडतात ना. मग आईवडील का सोडतात? की आपल्या घरात सुख प्राप्त व्हावं. कोणाचं नवस असतं, काही बायांना काही माणसांना जे मुलं वगैरे ते जगत नाही, मग ते काय म्हणतात की तेव्हा आमचा आहे ना एक मुलगा तुम्हाला सोडू. मग अशा पद्धतीने ही परंपरा नंतरच्या काळात चालू झाली. यांनी अनिष्ट म्हणून संसाराकडे पाहत असतो. आणि अवस्था जर परमेश्वराची बघितली, दंडी दर्शी स्पर्शी कुचमदिनी, या अवस्थेत तर प्रत्येकजण जातो. आपल्याला ज्याचा राग आहे ना, आपल्याला ज्याची अनिष्ट म्हणून आपण पाहतो ना, बाल भिक्षुकांमध्ये ते आकर्षण असतं, ती अवस्था असते. त्या प्रक्रियेतून आपण पण गेलेलो असतो. ते काय ना, आपण काही वेगळे नाही, आपण म्हणजे त्यागी. त्याच्यामुळं अशी काही कोणत्याही प्रकारची प्रक्रिया नसते. परंतु जीव आहे, जीव स्वार्थी आहे आणि या अनुषंगाने काहीतरी तुमच्यावरती प्रभाव पडावा, आमचं मोठेपण दिसावं म्हणून काही लोक सांगतात की आम्ही बालभिक्षुक आहे, जेणेकरून तुमच्याकडून येणारी पूजा जास्त भेटावी. उद्देश काहीच नसतो. मी भिक्षुक आहे, बात खतम, आणि सांगायची गरज नाही. मी कपडा घातलाय, तुम्हाला दिसतंय, मी बालभिक्षुक आहे, मी त्यागी भिक्षुक आहे, माझा असा अभ्यास झालाय, माझं असं तसं झालंय, हे सांगण्याची काय गरज आहे? त्यातून जर तो बाहेर पडला नसतं तर त्याला भिक्षुक तरी का म्हणा, कशासाठी म्हणा? त्याच्यामुळं असं काही नसतं. भिक्षुक भिक्षुक असतो, त्यागी त्यागी असतो. त्यांनी त्याग केलेला असतो, यांनी त्याग केलेला असतो. आणि दोघांनाही आव्हान असतं, दोघांनाही चॅलेंज असतं. कारण का? तर हा उपभोगून आलेला आहे म्हणून चॅलेंज आहे त्याच्यासाठी, आणि यांनी उपभोगलेलं नाही म्हणून चॅलेंज आहे त्याच्यासाठी. कारण याला आकर्षण आहे आणि यांनी अनुभवलेलं आहे म्हणून दोघांनाही आव्हान असतं. बालभिक्षुकी ही नंतरच्या काळात आलेली अवस्था आहे, प्रथा आहे. पण मी अशा विचारात आहे की लहान मुलं मार्गात देऊ नये, ती परंपराच नाही आपली. मुलं असो मुली असो देऊ नये, त्यांच्यावर संस्कार करा. आता मी तसे प्रयोग पण केले. एक मित्र आहे माझे, आपले पहिल्यापासूनच असल्यामुळं त्यांना 6 मुली. आता पूर्वी परंपरा काय होती की मुलगा होत नाही तोपर्यंत 6 मुलींनंतर मुलं झाले. शेतकरी कुटुंब, परिस्थिती बेताची,
मग मी म्हटलं तुम्ही धर्माचे जाणीवेचे आहे, मंडळातले आहे, तुम्ही आता असं काय करा की लहान ज्या 2 मुली आहेत शाळेतून सुट्ट्या लागतात उन्हाळ्यात, त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं की मार्गात नेऊन सोडायचं. कोणत्याही मार्गात जिथं तुमचं संबंध आहे, कॉन्टॅक्ट आहे, एक संस्कार लागावे, एक सवय लागावी, तुम्हाला हवी त्यांना हवी, त्यांना संन्यास द्यायचा नाही अशी भावना ठेवून आपण करायचं. आपण मामाच्या घरी सोडतो ना, इकडं तिकडं मावशीकडं सोडतो, आत्याकडं सोडतो, तसं आपण मार्गात सोडायचं. आणि मग त्यांनी ते करायला सुरुवात केली. 10वी पास झाल्यानंतर त्या मुली 3-4 वेळा उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल्यानंतर त्या म्हणले पप्पा आता आम्हाला मार्गात सोडा, आम्हाला काय कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नाही. पण मी काय म्हटलं ॲडमिशन घ्या, बाहेरून अभ्यास द्या, अभ्यास करून परीक्षा द्या, जेवढं शिकता येईल तेवढं शिका. आणि मग त्या मार्गात गेल्या, नंतर परत आल्याच नाही. त्या आज दीक्षित आहे दोघी बी. त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी हिताचा आहे, त्यांना कळू द्या. आपण जबरदस्ती त्याच्यावरती लादणं आणि त्यांना संस्कार करून त्यांनी निर्णय घेणं हा खूप मोठा फरक आहे. त्यांनी दोघींनी निर्णय घेतला आणि त्या आज दीक्षित आहे. अशा कितीतरी, माझी देहाची एक नात आहे, भाचीची मुलगी, MBA झालेली, वेल एज्युकेटेड आहे. तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर वर्षभरामध्येच काही वाद झाले. माझ्यापर्यंत हा विषय आला. म्हटलं वादात काही अर्थ नाही, आपला तो धर्म आहे, आपला संस्कार नाही. दोन्ही कुटुंब उपदेशी परंतु अज्ञानी. मग मी त्यांना सांगितलं की समजून घ्या, त्या दोघांचं जमत नाही, बात खतम करा. योगायोगाने नंतरच्या काळामध्ये नवरात्र आली. नवरात्रामध्ये मी गेली 17 वर्षापासून आश्रमांमध्ये जात असतो. पूर्वी आपला आश्रम नव्हता, तर 13-14 वर्ष दुसरीकडे जायचं, अभ्यास करायचा. मी स्मरणासाठी नवरात्रात जात नव्हतो, अभ्यास करण्यासाठी जायचं. साधू संतांना जिथं कोणीच जात नाही त्यांना विचारायचं, तिथं जायचं आणि 7-7 तास 8-8 तास मग अध्ययन करायचं, अभ्यास करायचा. वासनिक दशेतच अभ्यास केला. आणि नंतर आपण ताऊन सुलाकून समजून उमजून निर्णय घेतला. तो निर्णय ताऊन सुलाकून घ्यायचा असतो. भावनेच्या भरात कोणीतरी म्हणतं याला काही अर्थ नाही. नंतर आपला आश्रम तयार झाला. आपला आश्रम 17-18 वर्ष झाले वासनिक आश्रम आपण तयार केलेला आहे. आणि त्यावेळेस कोणी साधू निरूपणाला उपलब्ध झाले नाही, कारण नवरात्रात प्रत्येकाचं शेड्यूल असतं. मग त्यावेळेस निरूपणाची वेळच माझ्यावर आली. आणि मग ती आहे आता घरी, आता फारकत झालेली वेळ आहे. मग घरच्यांनी पाठवलं का जा बाबांकडं, आणि मग ते माझ्याकडे आली. 10 दिवसात अशा पद्धतीने निरूपणाचं प्रसंग परमेश्वरानेच योग आणून दिला. 10व्या दिवशी तिने निर्णय घेतला की मला लग्न करायचं नाही. तिनं संकल्प सोडला. तर घरी गेले अज्ञात. आईवडिलांना सांगितलं का मला लग्न करायचं नाही. तर ते म्हटले त्याच्यासाठी तुला पाठवलं होतं का. माझ्याशी निबोलतं झाले, बोलणं बंद केलं. म्हटलं ठीक आहे, हा विषय नाही आहे. बघा आपण काही लादलं नाही, आपण विचार दिला, तिला कळाला, तिने संकल्प सोडला, विषय क्लिअर झाला. नंतरच्या काळात तिला लग्नाच्या स्थळं यायला लागली. आता तिला लग्नाचे स्थळं यायला लागल्यानंतर अटी शर्ती असतात, कारण ते बी सेकंड, हे बी सेकंड, त्याच्यामुळं अनुभव असतो. मग मुलगा यायला लागला, आमच्याकडे एवढे पाहुणे येतात, तुला काम करावं लागेल, तू MBA झाली, तुला नोकरी करता येणार नाही, तुला असं बंधन, तुला तसं बंधन. तिनं मला फोन केला. म्हणलं त्यांना आहे ना बायको नाही पाहिजे, त्यांना नोकर पाहिजे, त्यांना घर सांभाळणारी कोणीतरी मोलकरीण पाहिजे. याची त्याची हलकट माणसाची नोकरी करण्यापेक्षा आणि दास होण्यापेक्षा देवाची नोकरी कर, देवाची दास हो. तू MBA झालेली, तू काही छोटी नाही आहे, तू निर्णय घेतलेला आहे, संकल्प सोडलेला आहे. जर यदा कदाचित काही निर्णय घेण्याची वेळ आली तर तू बंड करते की नाही, तसं हे बंड कर म्हणले. आपल्या देवानी बंडखोर करायला लावलेली. आणि मग तिनं बंड केलं. तिनं आईवडिलांना सांगितलं का मला लग्न करायचं नाही म्हटलं. आणि मग ती जाधववाडीच्या मार्गात गेली. आता जाधववाडीच्या मार्गात गेल्यानंतर आता सवय नाही, मी नेऊन सोडलं. 20, 21, 22, 25 दिवसानंतर तिचा फोन आला की मला घेऊन जा परत घरी. घरी आली, दिपावळी होती. म्हटलं दिपावळी होऊ दे, नंतर आपण त्या विषयावरती बोलू. म्हटलं काय झालं. म्हणले ते सवयच नाही मला. कारण आपल्यासारख्या माणसांची एक मानसिकता काय असते, साधू म्हणजे पूर्ण क्लीन, पूर्ण गुणात्मक, बाकी काहीच नाही. पण तिथं गेल्यानंतर हजारो संस्काराचे हजारो लोक आलेले राहतात. इकडं का सरकलं, पट्टीला का हात लावला, आणि माझ्या ग्लासाला का हात लावला, तिकडं जाय आणि इकडं जाय, भांडणं वाद, माणसं एकत्र आले की होणारच आहे. आता ही वेल एज्युकेटेड MBA झालेली मुलगी, तिला ते एकदम कसं तरी झालं. आणि मग मी तिला समजावलं की आपला उद्देश काय, आपलं टार्गेट करणं, तुझा जाण्याचा पर्पज काय होता.
इकडं तिकडं दुर्लक्ष करून त्या घोड्याला आपण हे लावलेलं राहतं, तो कसं सरळ चालतो आपलं आपलं पाहायचं. आणि नंतर तिनं परत निर्णय घेतला, ती आज मार्गात आहे. मी आता आपल्या या कार्यक्रमाला यायच्या अगोदर जाधववाडीच्या मार्गातून तिला भेटून आलो. कधी गेले जर तुम्ही तर तपस्विनी परिपूर्णताई म्हणून आहे, कधी तिला भेटा. 9 वर्ष झाले दीक्षा घेऊन, MBA झाली, वेल एज्युकेटेड अभ्यास. परंतु प्रॅक्टिस नाही, मी सकाळी बोललो ना, वेल एज्युकेटेड लोक असे कितीतरी आहे, परंतु कर्म नाश होईल याच्यामुळं सेवादास्य हे ते याला लिमिटेशन नाही राहिलं. आणि त्यांचं जे स्किल आहे, त्यांचं जे एज्युकेशन आहे ते आज वाया जात आहे. धर्माला ते उपयोगी लावलं तर खूप काही होईल, परंतु ती एक भावना असते, श्रद्धा असते. मी जेव्हा माझी दीक्षा झाली तेव्हा आपल्या निमित्ताने, परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या मंडळात जोडलेले बरेचसे लोक दीक्षित आहे आज. मग आपण त्यांना पर्याय देतो, वांबुरीला जा, जाधववाडीला जा, किंवा आणखीन तुमची जिथं श्रद्धा आहे तिथं जा, काही अडचण नाही, आपल्याकडे सेटअप नाही. ते बरेचसे लोक यायची. आता तुम्ही दीक्षा घेतली, आपला आश्रम म्हटलं येऊच नका, तुम्ही तिथंच अनुभव घ्या. अजून जोपर्यंत मी तुम्हाला निरोप देत नाही तुमचं चालू द्या. ही प्रॅक्टिस आहे, ही साधना आहे. त्यामुळे जेव्हा वेळ पडेल, जेव्हा गरज पडेल, तेव्हा मग तुम्हाला येऊन आणि मग आपलं पुढचं चालेल. तुम्ही जे अध्ययन करायचं, सेवन करायचं ते करा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या विचारांती झालेला निर्णय असला पाहिजे. तुम्ही आज जो निर्णय घेतला ना, तो विचारांती घ्या आणि तो परफेक्ट असे शेवटाच नाही. तर असं काही नसतं, देवानी तर मान्यच नाही केलं. देवाच्या सन्निधानात होते ना, बाल मुलं होते, छोटे छोटे, चांगदेव होते, अजून पद्मनाभी होते, भाईदेव होते, धानाईसा होती. हे काही देवानी त्यांना काही केलं नाही. पद्मनाभी देव तर टक्कल करा म्हटले, मला संन्यास द्या म्हटले. हा खोटारडा आहे, हा उड्या मारतोय नंतरच्या काळात म्हणे, असं नाही आहे म्हटले. असे किती जरी गोष्टी आहेत, तर आपली परंपरा मात्र तीच आहे. आणि आपल्या मनामध्ये असं वर्गीकरण झालं नाही पाहिजे. कोणी सांगत असेल तर त्यांना म्हणा, बाबा तुम्ही सांगितलं चांगली गोष्ट आहे, पण आमच्या मनात असं काही नाही. आमच्यासाठी स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार आहे. मग तो असा असला काय, तसा असला काय. तुम्हाला माहिती आहे, तिचा नामधारक चैतन्य देवतेच्या विद्यावंताच्या पलीकडचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वसाधारण नामधारक सुद्धा खूप किमतीचा आहे. त्याच्यामुळे भिक्षुक, मग ते बाल भिक्षुक असो, त्यागी भिक्षुक असतो, ऑलरेडी सांगणाऱ्यांनी असं सांगू नये, ते वर्गीकरण करू नये. ते ठीक आहे ना, मग त्यांना तुम्हाला सांगण्याचा विषयच तो आहे का मी बाल भिक्षुक असं सांगण्याचा उद्देश काय त्यांचा, त्याची नियतच खोटे. कशासाठी सांगायचं आम्ही बाल भिक्षुक आहे? बाल भिक्षुक आहे म्हणजे काय, तुम्हाला 100% देव भेटणार आहे का? उलट त्यागी मनुष्य डोळ्या घालून जेवढ्या आत्मविश्वासाने बोलेल ना, मला देव भेटेल कारण मी घाण सोडून आलोय, तेवढेही सांगू शकतात का? तर तो विषय सोडून द्या. ही आपली परंपरा आहे, त्यांनी सांगू नये. सांगितलं तर ते योग्य नाही. आणि बालभिक्षुकांना देव भेटेल, त्यागी यांना भेटणार नाही असं तुम्ही म्हणत असाल तर आचार्यांना देव भेटला नाही, मग माईन भट्टांना देव भेटला नाही. जेवण वाढत नाही, मग त्या त्यागीला ताट नाही वाढत. आणि बालभिक्षुकाला पाठ असतो बालभिक्षुक, त्याचं काय बालभिक्षुकाला शांतीला जरा शांती. समजलं ताई. बघा, तुमच्या भावना अत्यंत तीव्र आहे आणि मला ते लक्षात आलं. परंतु आम्ही जागृतीच्या माध्यमातून हेच लोकांना सांगत असतो, परंतु लोक स्वीकारत नाही हिंमत करून. आज तुम्हाला मी सांगितलंय प्रमाण पण आहे. तर जर असा प्रसंग आला तर बाबा हे तुमच्या डोक्यात आहे, आम्हाला तसं काही नाही. मग पाठ द्यायचे तर साऱ्यालाच द्या, नाही तर कोणालाच देऊ नका. अलग तुम्ही सांगा ना, तुम्ही बोला ना, तुम्ही बोलत नाही. आता तुम्हाला सांगतो, आता हे अनिल दादा आहे ना, अनिल दादानी आत्ता एक प्रसंग सांगितला का, एक 25-25 साधू संत आटन विजन करण्यासाठी गाडी घेऊन फिरत होते स्थानकावर. ऐकून घ्या जरा, ऐकायची सवय ठेवा आता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते आल्यानंतर 2-5 दिवस ते थांबले, त्यांची सर्व सोय व्यवस्था केली
जाता जाता ते म्हटले पूजा करताना आता ही अशी आहे आणि ही अशी आहे. आता तो मंडळातला असल्यामुळे तो म्हणले ते तुमच्या डोक्यात, आमच्या डोक्यात असं काही नसतं. त्यांनी सारखं केलं म्हणे मी बालभिक्षुक आहे, हे बालभिक्षुक आहे, हे त्यागी आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात, हे तुमच्या मार्गात, ज्याला ऐकवायचं त्यांनी ऐकवा म्हटले, असं काही नाही. ताईने एक सुंदर उदाहरण दिलं. काय म्हटले, आपल्या घरी जर पाहुणा आला तर नवऱ्याला बी आम्ही तेच वाढतो, पाहुण्याला तेच वाढतो, कमी जास्त करत नाही. ही समानता आमच्या बुद्धीमध्ये असते. ती समानता तुमच्या बुद्धीमध्ये धर्माच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं दोष लागेल? बाबांनी सांगितलं नाही ऐकलं तर ते असं झालं, ते तर तुम्हाला अज्ञान आहे ना, अज्ञानामुळं प्रॉब्लेम आहे. म्हणून या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. असं काही नसतं. आणि यावरती मी बऱ्याच सत्संगांमध्ये प्रकाश टाकलेला आहे. अजून काही प्रश्न आहे कोणाचा? ताई आता लक्षात आलं, तुम्हाला उत्तर भेटलं, आता शांत व्हा. आणि मी ते सांगतोय ना, चुकीचं काही नाही, परंतु तुम्ही ते ऍक्सेप्ट करून तुम्ही मांडलं पाहिजे की नाही. तुम्ही मांडत नाही ना. अहो ग्रस्तांनी काय करायचं, तुम्ही तोंड दाबून मुख्याचा मारा. आजपर्यंत तेच चाललंय. आम्ही लोकांना सांगतोय ज्ञान हे असं आहे, तुम्ही बोला ना. तुमची बोलण्याची हिंमतच होत नाही, तुमची विचारण्याची हिंमतच होत नाही. जे खरं आहे ते बोलावं. काय झालं, भावाचं गोळ म्हणून प्रचलित लोक होती पहिली. कारण का तर धर्म माहिती नाही, धर्म पाळणाऱ्याला माहिती नाही, धर्म सांगणाऱ्याला पण सांगता येत नाही. अशा कारणाने पूर्वीच्या काळी मध्यंतरी असं आमच्या कानावर आलं की आम्ही लहान असताना एक रस्ते मान भावाचं घोळ आहे, त्यांच्या नातेवाईकांना मान भावाचं घोळ आहे. घोळ आणि महानुभव ह्याची व्याख्याची कितीतरी विसंगती झाली. भोळ म्हणजे काय? घोळ म्हणजे भवाळ. भवाळ भवाळ आमच्या इकडे भवाळ म्हणतात, हे भवाळ आहे. ही विसंगती कशामुळे झाली? जे ज्याला कळतंय तो काय पुढच्याला जाऊ देत नाही, ते म्हणतो मी शहाणा. आणि ज्याला नाही कळत तो आणखीन आडाली, तो आणखीन पुढे हे करतो. हा जे दोष, आणि सांगत त्याला दोष. मिरचीला मिरची म्हणलं काय, तिखट म्हणलं काय, चव त्याची तीच असते. पण इथं त्याला दोष दिला जातो की हा चुकीचा बोलला, किंवा पळवाटा असतात. मग धर्मामध्ये पळवाटा असतात. हा हे असं वागलं म्हणजे नाही नाही नाही, ते त्याला पळवाटा असतात. नाही ते तसंच आहे बरं का, ते तसंच करावं लागतं. बरोबर. ते आहे. आता अनेक अडचणी बघा. काल एका ताईनी तुम्हीच विचारलं ना व्हिडिओचं, ते सर्व बऱ्याच गोष्टीची अडचणी. आपल्याकडे सिस्टम नाही, आपल्याकडे तत्वज्ञान आहे. आपण काय विचार करायचा, आपला देव खरा, आपला धर्म खरा, आपलं हित कशात आहे, आपलं भलं कशात आहे. आणि त्याच्यासाठी मी 7 दिवसांहून काय सांगतोय, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. अभ्यास करण्याचा उद्देश काय? ज्ञान कळेल. ज्ञानाचा उद्देश काय? आचरणात आणाल. आचरणाचा उद्देश काय? परमेश्वराला प्राप्त व्हा. आपण काय करतो, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर तुम्ही करा, बाबा हे घ्या, ते घ्या, ते घ्या. बाबाला त्रास झाला तरी चालेल, 4 दिवसापासून मी तेच अनुभवतोय. याच्या गोष्टी आहे. आपल्याला वाटतं आपण नाही करायचं, दुसऱ्याला करायला लावायचं ना आपल्याला देव मिळवायचा. असं कधी होत नाही. आपल्यालाच करावं लागतं. हा महत्त्वाचा विषय. तुमच्या भावना आहे, त्या विचारधारा आहे, परंतु हे योग्य जर आहे ना, पटलंय ना, मग सांगायची हिंमत ठेवा, विचारायची हिंमत ठेवा. अलग लक्षात. तुम्ही जर तुम्हाला कोणी काय बोललं ना, सांगायचं का भाईदेव मुनींनी असं सांगितलंय, मग तुम्हाला काही कोणी डोकं लावणार नाही. काय प्रश्न होता त्यांचा? काय प्रश्न? तू ऐकलाय ना? ते बोल ना मग. तू असं असं पप्पा प्रश्न आहे की बघा, आपण दंडोत करतो बरोबर का नाही? आपण हे कपाळ जे आहे, आपलं कपाळ म्हणजे काय? आपल्या शरीराचा उच्च भाग, सर्वात उच्च भाग आहे की नाही? आपण हे ते पूर्वी असायची ती पगडी असायची, पगडी काढली म्हणजे संपलं, आपण म्हणतो गेली पगडी. तेव्हा कर्मराठीमध्ये म्हण पण आहे, काय पगडी काय म्हटले? शिर सलामत तो पगडी 50. म्हणजे शिर हे काय? आपल्या शरीराचा उच्च भाग आहे. आणि त्या अनुषंगाने आपण परमेश्वराला शरण आलेलो आहे. मग स्थान वंदन करताना, आपण विशेष वंदन करताना आपण काय करतो? हे टेकवतो. किंवा देवपूजा करतो तर आपण ते टेकवतो. इतर ठिकाणी अशी कोणत्या प्रकारची सिस्टम नाही. मग आपण उच्च स्थानाला परमेश्वराने शरण आलेलो आहे. आणि मग आपण खाली जमिनीला टेकलं तर ती काय अन्य जागा असते, अन्य बाजू असते, धूळ असते,
साधू संतांच्या बी पायावरती डोकं टेकवणं, पायाला हात लावणं ते मला पटत नाही. आता सगळीकडे चालतं बाकीचं. आपली एक भावना असते, श्रद्धा असते. आपण डोकं टेकवतो, पाय टेकवतो, कोणी साधू आले तर काय पाय धुतो, त्याचं चरणतीर्थ घेतो, हे अजिबात धर्माला मान्य नाही. आणि त्या दिवशी मी स्मृती पण सांगितली होती. आचार्यांनी काय सांगितलं की चरणतीर्थ फक्त देवाचं, आम्हाला फक्त दंडवत. दंडवत काय? वाकून नम्रतेने आपला आदरभाव. जर आदभाव नाही आहे आणि तुम्ही कितीही डोकं लावलं त्याला काय अर्थ आहे का? त्याच्यामुळं या उद्देश आहे, बाकी दुसरा काही उद्देश नाही. आपण कधी देवपूजा करतो तर जे परमार्जन असतं त्यांनी कपाळे साफ करतो ना, जेणेकरून त्याची एक पवित्रता राखावी, आपल्या मनामध्ये तसा आदरभाव निर्माण व्हावा आणि आपल्या मनामध्ये ती भावना जी आहे ती जिवंत राहावी, सत्व राहावं, हा उद्देश आहे. बरेच लोक म्हणतात की दंडोत करताना हात पुढं करू नये, हात मागच करावा, साईडनीच करावा. हा सारा प्रकार धर्मातला विषय नाही आहे. म्हणजे पुढं केलं म्हणजे ते अन्य देवतेचे लोक आहे ना ते तसं करतात, असं काही नसतं. ते तुम्ही जीवमतीनं तयार केलेल्या गोष्टी या, असं करावं का तसं करावं का तसं करावं. बरं कपाळ टेकवलं तरी काही खूप मोठा असा विषय नाही, आपण साफ करूनच घेतोय, त्याच्यामुळे त्यांनी काही विषय होत नाही. आपण शक्यतो हनवटी टेकवतो आणि उभं राहतो, जेणेकरून आपलं एक श्रद्धा आहे की हे जे आहे माझ्या देवाच्या ठिकाणीच मी झुकवेल, माझ्या साधकाच्या ठिकाणीच झुकवेल. आपलं एक भावना असते, एक आदर असतो, त्या उद्देशाने आपण त्या गोष्टी करायच्या असतात. बाकी त्याचा दुसरा असं काही शास्त्रीय प्रमाण किंवा असं काही कारण किंवा सिद्धांत नाही. हा बोला. आपण कपाळ सवळे करून देवपूजा करतो आणि त्याच्यानंतर आपण देवपूजा झाल्याच्या नंतर बाहेर येतो, दंड घालतो आणि नंतरची पूजा करताना आपण ते खाली जमिनीवर टेकवलेलं डोकं तेच परत देवावर ठेवतो. ह्याच्यात थोडंसं काय ते आपण काळजी करायची म्हणून डोकं नाही टेकवायचं ना, हनवटी टेकवायची, कपाळ नाही टेकवायचं. त्याच्यात आपला आदर भावच आहे. आता हात सोळे करायचं कारण काय? एक स्वच्छता, एक परंपरा, ती सवय. आपण इकडं तिकडं कुठे हात लावून आलेला असतो. बरं हात सोळे करायचे म्हणजे 2 थेंब पाण्यात टाकायचे असं नाही करायचंय. हात सोळे करायचे पूर्ण पाणी टाकून साफसफाईच करायची पूर्ण. आता बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं बॉटल असते आणि 2 थेंब टाकले का झालं. आणि परमार्जन साधा टावेल आपण हातात असतो तो स्वच्छ, परमार्जन 4-4 महिन्याचा तोच मळकट कळकट. मी गेल्यानंतर पहिले म्हणतो हे बदलला, हे बदला, तुम्हाला अस्वच्छ चालत नाही. आणि इथं ज्यांनी हात पुसायचा आहे देवपूजा करायची तो अस्वच्छ चालेल का? आता तो संध्याकाळचा विषय आपण तो घेणार आहे देवपूजेचा, त्याच्यामध्ये या साऱ्या गोष्टी येणार आहे शक्यतो. सर्व चक्रधर स्वामी दंडवत.